सर, घोडे बाजार होतो मोठ्या प्रमाणावर आणि तो याही वेळेला झालाय अशी चर्चा आहे आणि त्याचा फटका हा महायुतीला बसेल असं सुद्धा बोललं जातं. माझ्या तरी काही तसं कानावर नाही आहे, पण यावेळेला घोडे बाजार होईल असं वाटत नाही. कारण सर्व पक्षांची मतं निश्चित आहे आणि निश्चित मतं असून एक्सेस मतं काही पक्षांच्याकडे आहे. सर, तुमच्या उमेदवाराला काही मतांची गरज आहे, तर ती मतांची गरज कशी पूर्ण झालेली आहे दुसऱ्या उमेदवाराला? आता जे सरप्लस असतील ते लोक मतं देऊ शकतात. काँग्रेसची मतं सरप्लस आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला यश आलंय असं चर्चा आहे काँग्रेसची मतं फोडण्यात. असं नाही म्हणता येणार. आता त्यांनी कोणाला मतं द्यायची, काय मतं द्यायची हे ठरवलेलं असेलच. पण फोडाफोडीचं राजकारण काही करायचं काही कारण नाही. आम्हाला जी कमी मतं आहेत ती मतं आमच्याकडं निश्चित प्रकारे मिळतील याबद्दल काही शंका नाही. तुम्ही असं म्हटलात की महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील, मग महाविकास आघाडीच्या कुठल्या उमेदवाराचा पराभव तुम्हाला दिसतोय? आता ते सांगणं अवघड आहे. तेच विचारलं त्यांनी. 12 उमेदवार आता कोण होईल हे आता लगेच सांगता येणार नाही. 4 वाजेपर्यंत आपल्याला ते कळून जाईल. कारण अजून सगळ्याच उमेदवारांची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.